अरे दुकान तर सुरू आहे ना, दुकानात कोणीच नाही आहे. कुठे गेले बाबा काका? काका काका हो येतो. आहे वाटते, आहे काका आहे. तिकडे बाथरूमला वगैरे गेले असतील. बरोबर आहे. कुठं बाथरूमला गेले होते का काका? हो हो बाथरूमला गेलो होतो ना. मी म्हणलं दुकान सुरू आहे ना, कुठं गेले बाबा? गायबच आहेत. नारायणही फोन नाही उचलत आहे. लावला होता का फोन? लावला होता नारायणला? हो लावलो होतो ना, फोन लावलो होतो. कोणता सामान पाहिजे तर? नाही नाही सामान घ्यायसाठी नाही आलो काका. नारायणचे काम होता. आहे का घरी? आहे नाही ना देवराज. नारायण ना सुनबाई ते दोघेही जण गेले आहेत. बरोबर आहे. आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, गेले असतील. बरोबर आहे. कुठं कुठं गेले? ते माहित नाही. येतो म्हणाला 2 तासामध्ये. ठीक आहे म्हणलं. आता का विचारत राहायचं का पोरांना कुठे जाता का करता म्हणून? नाही नाही काका बरोबर आहे तुमच्या. काऊन कोणता काम होता? काका आता उद्या महाशिवरात्री आहे ना, तर उद्या तिथं मंडप बिंडप लावा लागेल ना, त्याच्यामुळे विचारायसाठी म्हणून त्याला बोलवायचं होता. का कुठं ऑर्डर बिडर तर नाही आहे त्याच्या? नाही नाही देवराज, बाहेर ऑर्डरही असेल तरी गावच्या कार्यक्रमामध्ये तो येतेच ना. मंडप वगैरे लावून देईल. तर एक काम कराल ना काका, आल्यानंतर ना घराकडे पाठवून द्याल. मी घरीच आहो. पाठवाल घराकडे. हो हो ठीक आहे ना. नाही तर मग फोन करून टाकेल. ठीक आहे ना, सांगतो आला की. हॅलो बोल इंदू. का बोल इंदू म्हणता? कुठं गायब होता? काही सांगत नाही, काही नाही. आता घरीच होते ना? हो हो येतो. अहो मी म्हंटली कुठं गेल्या तुम्ही? काय येतो म्हणून राहिले? अरे कुठे नाही, इकडे नारायणकडे आलो होतो. तर सांगता नाहीत का? ते रमेश भाऊ आले घरी. पाठवू का त्यांना तिकडे? अरे नाही येत आहो मी, घराकडेच येत आहो. थांब म्हणा, बस म्हणा. बसायला सांग, येतो मी. हो सांगितली, बसलेच आहेत. मी इकडे मागे आहे. हा ठेव येतो. हो ठीक आहे, लवकर या. हो निघालो, आलोच. आतापर्यंत तर येऊन जायला पाहिजेत होता. 2 तासामध्ये येतो म्हणाला नारायण. याचेच आहेत. 11 11:30 वाजेपासूनचे गेले आहेत. आता किती 3 वाजत आले असतील. चल ठीक आहे ललिता, आता जातो ना बापा. मस्त चहा बनवली होती, पण घरी गेला असता तर आता घरची कामं झाली असते. भांडे कुंडे झाडझूड. तर चला ना ताई लावली तू नाही. आता इकडून आला ना आमच्या घराकडून, म्हणून म्हटली चला चहा पिऊ म्हटली. आता तुमच्या घराकडून आला तर मग तुम्ही कशा चहा प्याना लावता. आणि वावरातून निघाला तेव्हाच कोणता नाही म्हटलं की आज ललिताबाईच्या इथं चहा पिऊ म्हणून. ललिताताई मजाक केली बापा. मी म्हटली म्हणून चहा पाजल्या का? नाही हो कोणता, तसा काही नाही. आता बघ मी चहा बनवणारच होती. तर म्हणलं तुम्ही चला सोबत पिऊ चहा. असं काही येणं होते का? उठून सुटून वावरातच. हो आता कास्तकार माणसाला कुठं वेळ मिळते का? बाया करायला आली तर येते तरी मग पिते चहा मी. हो पण कामानिमित्तच येणं होते ना. आता बघ ललिता, आता घरी गेल्यानंतर भांडे कुंडे असतील, ते घासावं लागेल, झाडझूड करावं लागेल. आता सायंकाळ होतच आली. उद्याची महाशिवरात्री. चुन्याचा वगैरे लावा नाही लागेल का? उद्या लावाल ताईस चुन्याचा? नाही ललिता, आजच लावा लागेल. आता स्वयंपाक करते ना मग लावते चुन्याचा. खालून असतं लावणे आहे. सोबत लावला ना तर मग तो ओला राहते. मग अजून पूजेचा वगैरे राहते ना करायचा. महादेवाची पूजा सकाळूनच करून घेऊ. मग तिकडे मंदिरामध्ये कार्यक्रम नाही आहे का उद्या? हो ना ताई, महाप्रसादीचा वगैरे आहे का नाही बाबा? आहे नाही तर का महाप्रसादीचा? नाही वर्गणी वगैरे मागायला आले नाही का नाही कोणीच? आमच्या इथला विशाल गेला होता तरी वर्गणीसाठी. आता कोणत्या मोहल्ल्यात गेले होते तर माहित नाही. 3-4 जण फिरले वर्गणीसाठी. आता आपण कुठं होता? आपण 11 वाजेपासून का 10:30 वाजेपासून गेलो वावरात. आता आपण आलो 4:30-5 वाजे. आता उद्यानं झाली असते नाही का तूर कापकूप करून. पण आता उद्या महाशिवरात्रीचा दिवस आहे तर उद्या तर काही जमतच नाही जायला. हो ना ताई, उद्या पूजा पाठ करेपर्यंत 11 वाजतील. 11 का कोणता 12-1 वाजते बापा. मग दुपारी तिकडे मंदिरात जावं लागेल. महाप्रसाद वगैरे आहे तर थोडा मदत नाही करावी लागेल का? हो जाऊन ना ताई. भजना असतील ना दुपारी उद्या? हो आहेत ना. वर्गणीसाठी तुमच्या घराकडे नाही आले कोणता? नाही ताई आले तर नव्हते. आता दुपारी आले असतील तर बापा. होत्या ना आई जोड दिली होती पैसे. आणि म्हणला तांदूळ म्हणतील तर तांदूळ द्याल म्हणून सांगितले होते. किती पैसे देऊन ठेवले होते तर? 201 रुपये दिले होते बापा. कोणता बहिणी इकडे? हो सूर्यकांत ताई आता घरी जात होता तर ललिता ताई म्हणतात चला चहा प्याल म्हणून आला इकडे. चला ठीक आहे बाबा, आता तुम्ही सांगा गोष्ट. आम्ही चालला आता. नाही बहिणी, काही गोष्ट बिष्ट सांगायला नाही आली मी. बाहेर निघाले की नाही तर तुम्ही दिसला इकडे म्हणून आली जाणूनच. आणि ललिता बहिणी हे वर्गणीसाठी आले होते? हो का? आमच्या घरी आले होते का? हो आले असतील ना तुमच्या इथं. विचारत होते कुठे गेल्या म्हणून. तर मी म्हणलं वावरात गेले आहेत. सूर्यकांत कोण आले होते वर्गणीसाठी? तुमच्या इथला विशाल होता आणि हे देवदास भाऊ होते. 2 जण आले होते बाबा आमच्या घरी. दिली का मग तू वर्गणी? हो दिली ना बाबा. आमच्या घरी आले होते तर देईन नाही तर का बाबा. यावर्षी तर 500-500 रुपये केला ना वर्गणी.
251 रुपये देत होती तर नाही म्हणाले. सगळ्यांकडून 501 रुपये, 500च्या वरच म्हणाले. आणि 2 पायला तांदूळ. हो तर बरोबर आहे ना, उद्या महाशिवरात्री निमित्त महाप्रसादीचा कार्यक्रम आहे. कोणी येतात महाप्रसादीसाठी. हो पण वहिनी 500 रुपये जास्त नाही होत का? अहो आता महागाचा जमाना आहे ना, कोणती वस्तू स्वस्त मिळते. आपण केलेल्या वर्गणीमध्ये 10 लोक जेवतील ना. म्हणजे सूर्यकांत ताई सगळ्यांकडून 500 रुपये घेत आहेत का? हो म्हणाले ना 500 रुपये घेत म्हणून. बाई मग आमच्या इथल्या आईनं किती दिला तर माहित नाही. मी तर 200 रुपये दिली होती त्यांना. माहित नाही वहिनी, पण 500 रुपये करतो म्हणाले सगळ्यांकडून. सूर्यकांता उद्या येशील नाही का मंदिरामध्ये? हो येईन ना वहिनी, काऊन नाही येईन बाबा. झाली का शांता वहिनी तूर कापून? सुरू आहे ना. सूर्यकांता आलीच नाही ना, काही नाही. आली असती तर झाली असती आज ना. वहिनी तर चल म्हणाले का मला तुम्ही? म्हटले का सूर्यकांता तूर मोडायला येते का म्हणून? का गोष्टी करून राहिली सूर्यकांता? म्हटली असती तर आली नसती, माझे कपडे शिवायचे आहेत म्हणून. आता नाही म्हटली तर म्हणते की आली असते म्हणून. ठीक आहे ना, तर येशील परवाच्या दिवशी. आता उद्या तर सुट्टी आहे म्हणा महाशिवरात्रीची. सरकारी सुट्टी आहे का तुम्हाला? नाही तर का सुट्टी ठेवून नाही तर का? दररोज माणूस राबते तिथं वावरामध्ये जाऊन. सण तेव्हाराला घरी नाही तर का? हो वहिनी बरोबर म्हणून राहत्या. तुळीच्या शेंगा पूर्णच वाढल्या का? ओल्या आहेत नाही? आहेत ना, ओल्या शेंगा आहेत ना. द्याय नाही बहिणी. असे नाही म्हणा मुठभर शेंगा देऊन देईन म्हणून. अहो सूर्यकांता वावरात ये, मुठभर का 2 मुठ घेऊन ये. काही मनाई नाही आहे. आता एक शेंगा तोडत कोण बसेल? आम्हीच तर शेंगा वगैरे उकडून म्हटलं तर वेळ नाही मिळाली शेंगा उकडायसाठी. ललिता तुळीच्या शेंगा उकडून बनतच राहिली. मस्त ये वावरात तोड, भाजीसाठी आणशील आणि उकडूनही खायला होतील. ठीक आहे ना वहिनी, येतो ना परवाच्या दिवशी येतो. हो येशील मग. चल ना हो बाबा कोणता. हो ताई चल. अरे बापरे, कंबर दुखली माणसाची. याचीच आहे बापा कोणता, आज काऊन वेळ लावलं तर. बसली तर नाही आपल्या बहिणीच्या घरी. आहे म्हणत असेल माझी सासू, करेल झाडझूड भांडे कुंडे. सांगता नाही बापा कोणताच आई. काऊन कोणता एवढी वेळ काऊन लावली? द्या मी झाडतो. झाली ना व झाडझूड केलं. कंबर दुखली खूप, ढस्ट करून राहिली बापा माझी कंबर. आता कशाला झाडलं ताई? झाडलो असतं मी आल्यावर. आलीस की नाही तर मी म्हणलं संध्याकाळी झाडेल का बापा दिवावात लावाच्या वेळेवर. झाडतो म्हणलं हळूहळू. गाईलाही 2-3 वेळ चारा टाकली. काऊन गुड्डीचे बाबा कुठे गेले? दुपारी आला होता, पाणी गिनी पाजलं, 1 वेळ चारा टाकला ना गेला. आता याचाच आहे. सरपंच भाऊनं बोलवलं म्हणत होता. उद्या महाशिवरात्री आहे ना, सामान सुमान आणायचं आहे म्हणत होते. गेला आहे बापा. मग दम खूप येऊन राहिला बापा. बोलतो तर हुसेन टाकते माणूस. गोळी वगैरे नाही खाल्ला का बीपीची? खाल्लो तरी बीपीची गोळी खाल्लो ना. बसा तुम्ही बसा बरं. मी चहा बनवून देते तुमच्यासाठी. नाही राहू दे चहा. आता पिलो होतो ना मग अशी. रमेश आला होता घरी तर राहू दे आता झाडलो का नाही म्हणून लाग सुटली. बसतो आराम करतो घडीभर, मग चांगला लागेल. द्या तो झाडू द्या, मी ठेवते. आई महाशिवरात्रीची वर्गणी मागायसाठी आले होते? हो आले होते ना. कोणता आले होते? अहो पण कोणता 500 रुपये मागितला ना वर्गणीचे. 200 रुपये नाही म्हणत होते. घेतलाच नाही बापा. 200 रुपये दिलं तर मी. राहू द्या म्हणत, मग रमेश भाऊजवळ पाठवाल म्हणत. तर मग नाही दिलं काय वर्गणी? अहो माझ्याजवळ 100 रुपये होते ना, तू 200 रुपये दिली. 300 रुपये होते. मग कोडले 500 रुपये दिलो असतो मी. तांदूळ 2 पाहिल्या म्हणे. आता मग तांदूळ दिलं 2 पाहिल्या. मग ते जातच होते तर तेवढ्यातच आला रमेश. मग रमेशनच दिलं 500 रुपये. हो का? दिला का? हो मानतच नव्हते ना. वापस केला. 200 रुपये दिलं होतं तर. सगळ्यांकडून 500 रुपये केला खरा? हो म्हणत होते की म्हणा 500 रुपये सगळ्यांकडून म्हणून. मी म्हणलं आता 300 रुपये आहेत, धरून घ्या हे 300 रुपये. 200 रुपये मग आणून देईल म्हणलं रमेश. नाही ऐकत होते. कोण आले होते आई वर्गणीसाठी आपल्या घराकडे? झाबरू होता आणि महेश तर धरत होता, पण हा झाबरूच नाही ऐकला. नाही म्हणते. मग भरून देशील का म्हणते तू? म्हणते नाही आणून देतील तर म्हणते. पावतीवर लिहा नाही लागत का म्हणे, असं म्हणत होता. मी म्हणलं एवढा विश्वास नाही आहे का बापा? म्हणलं आणून देईल ना का म्हणले. नाही ऐकला तो. भाजी कशाची करून राहिली तर आता? कशाची बनवू आई भाजी आता? काय आहे भाजीच्या? फुलगोबी आहे आई. बनव मग फुलगोबीच. हो ना, वालाच्या शेंगाही आहेत. त्या फुलगोबीमध्येच टाक ना वालाच्या शेंगा. चांगली भाजी लागते मिक्स. गुड्डीच्या पप्पांना नाही आवडत ना, मिक्स भाज्या नाही आवडत ना त्यांना. हो तोही आहे हा रमेशही ना. खायासाठी कानकुनच करते कसा तर. आता गोबीचीच बनवून घेते भाजी. हो बनवून घे. आणि कोणता उद्यासाठी डाळगीळ भिजू टाकून दे. पूजेसाठी उपार लागेल ना. वडे पुरी बनवा नाही लागतील का? आतापासून टाकू काय? झोपायच्या आधी टाकीन मग. हो तर मगच टाकशील. आठवण करून दिलं बाप्पा. जेवल्यावर आठवण करून द्यायला आहे. नारळ वगैरे आहे का घरी? हो त्या दिवशी सामानामध्ये लिहून दिली होती ना, आणलाय.
आई कशाला आवाज दिली? नाही तू आता जात होता ना, फोनवर बोलत होता ना येतो म्हणून. हो ते सरपंच काकांचा फोन होता, तिकडे मंदिराकडे बोलवून राहिले. हो तर मी काय म्हणते विशाल, जा आता पण 10:30 वाजेकडे घरी येऊन जाशील. हो हो ठीक आहे ना, येईन ना. हो हो ठीक आहे. नाही पूजा करायची आहे महादेवाची. पूजेच्या वेळेवर सगळेजण पाहिजेत घरी. हो हो ठीक आहे ना, येईन. ठीक आहे आई, येतो मी. हो हो ये. नमस्कार मंडळींनो, तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. शांतता इथून पुसून तर नाही झाला? नाही पुसून व्हायचा आहे. आताच आणली मी इकडे पुसायसाठी. दरवाजा खुल्ला दिसला तर येऊन गेली बाबा सरळच. मी आवाजही नाही दिली. का झाला तर ललिता आली तर झाले का शांतताई कामं? कुठं कामं झाले का म्हणते? आता ह्या हॉलला पोचा लावायचा आहे, मग तर झाला पोचा गिचा लावून, मग आंघोळ पाणी करीन आणि स्वयंपाक. तुझे कामं झाले असतील ललिता नाही? हो सारवण सुरवण झाला, आता स्वयंपाक बाकी आहे. आता नाही म्हटलं तरी तुमच्या मोठा घर आहे, अंगण बिंगण आमच्या घरापेक्षा जास्तच आहे, वेळ लागतेच. शांतताई मला ना गोडलिंबाचा पाला पाहिजेत होता. जा ना तर तोडून घे. हात पुरेल का? हो हो पुरते ना, हात पुरते. नाही म्हटलं तरी ललिता सणाच्या दिवशी खूप कामं होतात बाबा. हो ना शांतताई, कामं होतात नाही तर का. पाण्याचे घगरे बिगरे घासा, सडा सारवण रांगोळी. शांतताई उपवास असेल ना तुम्हाला तर? हो उपवास आहे, पण आता नैवेद्याचा करावा लागेल ना, पूजापाठ आहे तर. तू नाही पकडत का उपवास? मलाही आहे ना शांतताई, उपवास आहे मला पण. सोनू वगैरे असेल तर थोडासा तोडून मागितले असत्या. सोनू ना घरी नाही आहे, त्याला दुकानात पाठवली. नारळ वगैरे आण म्हटलं घेऊन, आताच गेला दुकानामध्ये. आणि विशालही नाही आहे. हो विशाल तर दिसला समोरच जाताना. हो आता मी पोचाच लावत आहे. जा ना तोड ना, का होते तर माहित नाही. काही नाही हो तोड, आणि हातही पुरते. इकडून गल्लीतून जाते साईड ना. जा ना इथूनच जा ना, आता आली तर जा. नाही आता तुम्ही तिकडून पोचा वगैरे तुमच्या सडा सारवण झाला असेल, मी इकडून जाते ना. हो ठीक आहे, चप्पल घालून जाशी ना. हो चल बाबा पटकन लावू दे पोचा आणि आंघोळ बिंगोळ करू दे. आले की घाई करतील मग. झाला नाही का तुझा पूजेचा? झाला नाही का तुझा? अरे शांता कशाला आवाज देऊन राहिले बाबा हे? हो शांता बाबा, झारा धरूनच आली ना तू तर. एवढा राग आला का? झाऱ्या पकडूनच आली का बाबा तुम्ही पण पुऱ्या काढत होते ना, तुम्ही मला आवाज मारून राहिले. म्हणून मग हातामध्ये होता झाऱ्या, पकडूनच आली मी तर घाबरूनच गेलो बाबा. हातामध्ये तर झाऱ्या धरून आली तर. का वाटलं मारते का शांता, असं वाटलं का? नाही असं तर होऊ नाही शकत. तर मग म्हणता ना घाबरलो म्हणून. बोला ना, बोला लवकर बोला. तिकडे कढई मांडली आहे चुलीवर. अरे तर तू चुलीवरच काऊन बनवते? गॅस संपला का आता? हो नाही संपला, पण आता चूल पेटत होती तर बनवून टाकते म्हटले तिथं बसल्या बसल्या. झाला नाही का तुझा स्वयंपाक? झाला थोडासा 5-10 अजून काढायचे आहेत पुऱ्या, मग झाला. तोपर्यंत तुम्ही आयता करा ना तर तिकडे पुड्या पाड्या. आणि तोरण बिरण लावले तिकडे समोर, तुळशीच्या समोरच करू ना पूजा. सारं सुरू केली आहे, रांगोळी बिंगोळी सगळी टाकून झाली. करा तोपर्यंत सुरुवात. मी आणते आता नैवेद्याचा. पूजेचाही आयता करून नाही ठेवली का? हो काय आयता करायला लागते तिथं, सगळ्या पुड्या पाड्या आहेतच. आंब्याचे पानं वगैरे आणून ठेवलाय, तोरण बांधून घ्या तिथं. ठीक आहे करतो मी, लवकर ये. हो बस आतापर्यंत तर काढू नाही झाले असते. मला आवाज देत होते ना. जा बनव लवकर ना, लवकर ये तिकडे. मी सगळं रेडी करून ठेवतो पूजेचा. हो बस 10 मिनिटात नाही ते येते. तुमच्या होत नाही पूजेच्या तर मी येते. बोलो पंचमुखी गिरजा पार्वती हरबला हर हर महादेव. अरे वा शांता, रांगोळी तर मस्त घातली तू. अहो मी एकटीने नाही घातली, सोनूनी पण मदत केली. मला कुठं अशा रांगोळ्या घालता येतात बाबा? पप्पाजी तुम्हाला माहित आहे का महाशिवरात्री का मनवतात तर? हो माहित आहे ना. सांगा बरं पप्पाजी. अरे बेटा, दरवर्षी महाशिवरात्री येते, शंकर भगवानाची पूजा करतात. का पागलसारखी हसून राहिली तर? बरोबरच तर म्हटलो ना मी. वर्षातून एकदा येते ना महाशिवरात्री. महाशिवरात्रीला शंकर भगवानाची पूजा करतात ना. हो बरोबर आहे, पण काऊन करतात? काही कारण असेल ना. त्याच्यात का कारण आहे भगवानाची पूजा करणे म्हणजे? मम्मी उपवास पण पकडतात ना आज. हो बेटा उपवासही पकडतात ना, उपवास आहे ना आम्हाला. मी पण पकडला आहे मम्मी उपवास. मी पण पकडीन उपवास. चांगली गोष्ट आहे ना, पकडा. तुम्हाला माहित नाही आहे का आजच्या दिवशी म्हणजे विशेष काय आहे तर? नाही मला काही माहित नाही आहे. जेवढा माहित होता तेवढा सांगितलं मी. सांग बरं तू, तुला माहित आहे तर? हो आजच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. हा दिवस खूप पवित्र मानला जातो, म्हणून उपवास पकडतात महाशिवरात्रीला आणि ओम नमः शिवायचा जप करतात. असं म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी लग्न झालं होतं हो ना? नाही तर का तुम्हाला का माहितच नाही आहे? नाही माहित नव्हतं मला. चला म्हणा मग सगळेजण ओम नमः शिवाय हर हर महादेव. हर हर महादेव. हरे हरे शंभू 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 महादेवा शंभू शंभू
शंभू महादेव हरे शंभू 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 महादेव शंभू 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 महादेव हरे शंभू 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 महादेव शंभू 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 महादेव कर्पूरगौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरगौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि